चला तर मग आजची सभा संपली आहे हे जाहीर करण्यापूर्वी एकदा विचारते, कोणाला आणखी काही मुद्दा मांडायचा आहे का? बरं, तर आजची सभा संपली आहे असं मी जाहीर करते. आज चर्चा झालेल्या मुद्द्यांचा निर्णय पुढच्या मासिक सभेत सगळ्यांना कळवला जाईल. ते मागच्या वेळी तुम्ही मानला होतात, एकल महिलांसाठी काहीतरी योजना आली, त्यांचे फॉर्म भरा असं. त्याची जरा माहिती पाहिजे होती. अजून लय बाया आहेत गावात, त्यांना पण पाहिजे होती ही माहिती. अरे हो, आलेत त्याचे फॉर्म. तुम्ही उद्या 11 वाजता ऑफिसात या, माहिती पण मिळेल आणि फॉर्म सुद्धा. हो मॅडम, चालेल, येते. सगळ्यांना घेऊन येते. तुम्ही सभेत का नाही विचारला हा प्रश्न? असाच प्रश्न आणखी बायकांनाही असेल, त्यांनाही उत्तर मिळालं असतं ना. सभेत एवढ्या बाप्या लोकांसमोर कसं बोलणार? मला नाही येत असं बोलायला, म्हणून म्हणलं तुम्हालाच विचारू भेटून. राजवाड्यातल्या लताला पण काहीतरी विचारायचं का सांगायचं होतं. तिने ही चिठ्ठी दिली तुमच्यासाठी. फोन नाही ना तिच्याकडं. सरपंच ताईंना दे म्हणाली. द्या चिठ्ठी, मी वाचते. पण यानंतर तुम्ही पण बोलत जा. असं लाजून कसं चालेल? असे आणखी किती लोकांना किती प्रश्न असतील. सभेत फक्त नेहमी 4-2 डोकीच बोलतात, ते सुद्धा पुरुषच. आणि चर्चा एवढी रंगते की सगळ्यांच्या मुद्द्यांना वेळच मिळत नाही. त्याचं काहीतरी करायला पाहिजे. हे काय नवं मॅडम, पोस्टाची पत्र इथून घ्यायची होय आता? हो, पत्रपेटीच समजा तशी, पण हिला आम्ही सूचना पेटी म्हणतो. कशासाठी पण हे? आपल्या गावात असे किती लोक आहेत आणि त्यांना किती प्रश्न, समस्या आणि सूचना सुद्धा आहेत. वेळ, बोलता न येणं, सभेला यायला न जमणं, यामुळे त्यांचे मुद्दे पोहोचतच नाहीत ग्रामपंचायतीपर्यंत. ही पेटी अशा लोकांसाठी आहे. यात त्यांना असलेले प्रश्न, ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल द्यायच्या असलेल्या सूचना वगैरे सगळं लिहून टाकायचं. ही पेटी आम्ही दर महिन्याला उघडणार आणि चिठ्ठ्या वाचून पुढच्या सभेत ते मुद्दे चर्चेला घेणार. अशीच एक पेटी ऑफिस बाहेर पण बसवली आहे. सरकार लोकांचं आहे, लोकांनी बोलायला हवं, थेट संवाद साधायला हवा, नाही का? हो, खरंय. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांशी संवाद असणं खूप गरजेचं आहे. लोकांना त्यात अडचण येत असेल तर आपणच तो पुढाकार घ्यायला हवा. मला ही सूचना पेटीची कल्पना खूपच आवडली. लोक सरकार निवडून देतात, पण 5 वर्षात लोकप्रतिनिधी आणि सरकारचा काही संवादच उरत नाही. झाला तरी तो नैमित्तिक. लोकांचे खरे प्रश्न, खऱ्या अडचणी समोर यायला हव्यात. त्याशिवाय कसं नेत्याला कळणार? नुसतेच प्रश्नच नाहीत, तर आपल्याला कामाबद्दल काही सूचना, सल्ले सुद्धा लोकांनी द्यायला हवेत. तेच सगळं ह्या सूचना पेटीत यावं म्हणून आम्ही हे करून बघतोय आमच्या गावात. तुम्ही करून बघा. लोकसहभागी कारभार व्हायला ह्याने नक्कीच मदत होईल.